हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. सायलीज डिझायनरमध्ये आपले स्वागत आहे. आपला फ्री आरीवर्कचा ॲडव्हान्स आज डे 39 आहे. आपले बेसिकचे पण 14 डेज कंप्लीट झाले आहे आणि आता ॲडव्हान्सचा पण आज डे 39 आहे. आपले ॲडव्हान्सचे पण बघता 39 डेज कंप्लीट झाले आहे. त्यामध्ये आपण ऑलमोस्ट भरपूर असं आपण ॲडव्हान्सचं पण वर्क शिकलो आहे, जेणेकरून आपण एवढ्या यातून पण आपण पूर्ण ॲडव्हान्स एखादी डिझाईन रेडी करू शकतो. बेसिकचे पण आपले भरपूर डेज कंप्लीट झाले आहे. त्याच्यावरच डिपेंड आपण ॲडव्हान्सचं घेतलं. ॲडव्हान्सचं पण आपलं भरपूर असं कवर झालेलं आहे आणि लास्टच्या 2-3 दिवसापासून आपण जरदोशीपासून फ्लावर बघत होतो. खूप सुंदर असे आपण फ्लावर पण बघितलेले आहे, चंद्रकोर बघितलेले आहे, लीफचे प्रकार बघितले आहे, टाइप्स बघितले आहे. ट्रेसिंगचं पण ज्यांना डिझाईन काढता येत नाही, ज्यांना खूप असं डिझाईन काढायचं ओझं पडतं किंवा टेन्शन येतं, त्यांच्यासाठी पण आपण 3-4 प्रकारचे ट्रेसिंगचे प्रकार बघितलेले आहे. ते पण आपण खूप सुंदर अशा प्रकारे कंप्लीट केलेलं आहे. आता इथे आपण आज एक नवीन प्रकारची अशी डिझाईन शिकणार आहोत. ही डिझाईन आपण ब्लाऊजच्या बॅक नेकला, स्लीव्जला किंवा एखाद्या कुर्तीच्या किंवा टॉपच्या नेकला पण करू शकतो. असं एक सुंदर असं आपण आज एक डिझाईनचा प्रकार इथे बघणार आहोत. तर चला तर आपण आजच्या व्हिडिओसाठी काय काय साहित्य लागतं तर ते बघूयात. सगळ्यात पहिले इथे बघा, मी हे शुगर बीट्स घेतलेले आहेत. हा ग्रीन कलरचा सिल्क थ्रेड घेतलेला आहे. हा रेड कलरचा सिल्क थ्रेड घेतलेला आहे. हा गोल्डन कलरचा नॉर्मल थ्रेड घेतलेला आहे. ही नॉर्मल शिलाईची निडल घेतलेली आहे. ही मटेरियलची प्रोफेशनल निडल घेतलेली आहे. हा एक आपल्याला हाफ बीट्स लागणार आहे, तो घेतलेला आहे. आणि आपली सिक्वेन्स. एवढं सर्व साहित्य वापरून आपण खूप सुंदर असं एक आता इथे एक डिझाईन बघणार आहोत. चला तर मग आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तेव्हा सर्वात पहिले आपला जो नॉर्मल शिलाईचा थ्रेड आहे तो घेऊन एंड नॉट देऊन घेतलेली आहे. आता इथे खालून थ्रेडवर काढायचा. हे बघा, अशा पद्धतीने थ्रेडवर काढल्यावर आपला हा जो हा बीट्स आहे ना, तो इथे फिक्स करायचा. फिक्स करून आपण जे सिंगल बुट्टी कशी लॉक करतो तशी लॉक करून घ्यायची. हे बघा, अशा पद्धतीने गोल करून त्यातच अटकून घ्यायचं आणि खालून थ्रेड आपला ओढून घ्यायचा, जेणेकरून आपली ही बुट्टी इथे पॅक होऊन जाते. पॅक झाल्यानंतर जो आपला बरोबर जी आपली मिडल साइड आहे तिथून एक थ्रेड बाहेर काढायचा. खालचा थ्रेड बाहेर काढून घेतला आणि आता निडलमध्ये शुगर बीट्स घ्यायचे. हे बघा, अशा पद्धतीने निडलमध्ये शुगर बीट्स घेऊन 2-2 असे ॲड करत जायचे. हे बघा, बरोबर असे 2-2 ॲड करून आपल्या बीट्सच्या साईडनी हाफ डिझाईन कंप्लीट करून घ्यायची. आणि इथे एंड नॉट देऊन घ्यायची. बघा, आता एवढं कंप्लीट झालं ना की याच्या साईडनी अशी हाफ सर्कल, असा सर्कल काढून घ्यायचा, पेन्सिलने ड्रॉ करून घ्यायचा बरोबर. आता आपले जे नॉर्मल निडल आहे त्याच्यामध्ये आपला रेड कलरचा सिल्क थ्रेड टाकून घ्यायचा आहे. हे बघा, अशा प्रकारे मी निडलमध्ये आपला रेड कलरचा सिल्क थ्रेड टाकून घेतला आहे. ही नॉर्मल निडल आहे आपली. आता इथे आपल्या सिक्वेन्स घ्यायच्या आहे आणि सगळ्यात पहिले आता इथे आपल्याला फ्रेंच नॉट करायची आहे. हे बघा, सगळ्यात पहिले मी इथे साईडनी निडल खालून वर काढणार अशा पद्धतीने आणि फ्रेंच नॉट देऊन एक सिक्वेन्स घेणार. हे बघा, अशा पद्धतीने सिक्वेन्स ॲड करून इथे
फ्रेंच नॉट देणार आहे. हे बघा अशा पद्धतीने आता तसंच मधोमध पण खालून निडलवर पंच करणार. परत एक निडल हे एक सिक्वेन्स ॲड करणार आणि मध्ये परत लेफ्ट साईडने कॉर्नरला घेणार, एक सिक्वेन्स घ्यायची परत आणि फ्रेंच नॉट टाकायची. आता परत त्याच्याच बाजूला थोडा गॅप सोडून घ्यायची. परत एक सिक्वेन्स ॲड करायची. एकदम सावकाश पद्धतीने आणि व्यवस्थित करायचं आहे. सिल्क थ्रेडचं काम करताना कसं, सिल्क थ्रेड हा खूप सिल्की असतो, त्याच्यामुळे याचे सगळे पदर असे वेगवेगळे होत जातात, त्याच्यामुळे गुंता होण्याची भीती असते. त्यामुळे थोडं सावकाश आणि व्यवस्थित करायचं, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडली नाही पाहिजे. तसंच आता इथे गॅपनी परत एक सिक्वेन्स ॲड करायची. हे बघा व्यवस्थित. परत आता त्याच्याच बाजूला उरलेल्या गॅपमधून लगेच करून घ्यायचं, जेणेकरून आपले आता उरलेले सर्व गॅप कंप्लीट झाले पाहिजे. खूप सुंदर असं हे फ्लावर रेडी होतं. एक आपण याला पॅच पण म्हणू शकतो. हे असे आपण नेकला वापरून खूप सुंदर अशी डिझाईन करू शकतो. परत त्याच्याबरोबर बाजूच्या गॅपमधून निडल खालून निडल पंच केली. परत एक सिक्वेन्स ॲड केली आणि बरोबर दोघांच्या मध्ये मिडल साईडला परत निडल पंच करून फ्रेंच नॉट टाकली. हे बघा किती सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे. परत दोघांच्या गॅप मधनं काढली. परत एक सिक्वेन्स ॲड केली. परत निडल पंच केली. खूप सोपी पद्धत आहे. आता जे कोणी बेसिकपासून करत असेल त्यांना फ्रेंच नॉट कशी टाकायची हे परफेक्ट येत असेल. आता हे बघा इथे आता आपली वरची डिझाईन कंप्लीट झाली आहे. आता आपण परत नॉर्मल निडलमध्ये जो ग्रीन कलरचा सिल्क थ्रेड होता तो टाकून घ्यायचा आहे. हे बघा अशा प्रकारे आपण ग्रीन कलरचा सिल्क थ्रेड घेतलेला आहे. आता इथे काय करायचं आहे, परत इथून जे आपले शुगर बीट्स इथं जिथे एंड झाले आहेत तिथून खालून निडल वर घ्यायची आणि परत आपले जे फ्रेंच नॉट आहे ती करायची आहे. हे बघा अशा पद्धतीने परत सेम प्रोसेस त्याच्या साइडनी. हे बघा परत फ्रेंच नॉट. आता इथे मी डबल राउंड केलेला आहे निडलला.
एकदम जवळून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने खूप सुंदर अशी आपली ही डिझाईन रेडी होते. हे बघा किती छान असा आपला हा पॅच पण म्हणता येईल. ही डिझाईन वापरून आपण खूप सुंदर अशी एक डिझाईन नेकला, समोरच्या नेकला आपण करू शकतो. इथे मी तुम्हाला दाखवत आहे बघा आता की मी एका कुर्तीच्या नेकला कसं केलेलं आहे हे वापरून. तर हे तुम्हाला आता बघता येईल. कलर कॉम्बिनेशन करून करायचं आहे. चला तर मग आज तुम्हाला आजचं डिझाईन कशी वाटली ही नक्की कळवा. आणि ज्या कोणी तुमच्या मैत्रिणी इंटरेस्टेड असेल त्यांच्यासोबत पण आपला व्हिडिओ शेअर करत चला. लाईक करा व्हिडिओला. आणि जे कोणी नवीन असेल त्यांनी पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पण फ्री आरी वर्क क्लासेसचा फायदा घेता येईल. थँक्स फॉर द वॉचिंग. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.